गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण शेअर्स अँड डिव्हिडंड यावरचे पुढील प्रॉब्लेम या ठिकाणी अभ्यासणार आहोत. आपण ऑलरेडी 6 प्रॉब्लेम त्या ठिकाणी घेतलेत. प्रॉब्लेम नंबर 7. नीलम purchased some shares of Tata Company Limited at ₹110 per share. नीलमने टाटा कंपनीचे शेअर परचेस केले आणि एक शेअर तिने परचेस करत असताना तो 110 रुपयाला परचेस केला. आता 110 रुपयाला परचेस केला म्हटल्यानंतर त्याची फेस व्हॅल्यू किती असणार त्या ठिकाणी? 100 रुपीज असणार. अँड ऑन द नेक्स्ट डे, पुढच्या दिवशी ऑल शेअर्स वेर सोल्ड ॲट ₹115 पर शेअर. त्याने दुसऱ्या दिवशी ट्रेडिंग केला आणि 115 रुपयाला 110 रुपयाचा जो शेअर परचेस केला तो 115 रुपयाला सेल केला. म्हणजे परचेस प्राइस पर शेअर या ठिकाणी 110 आणि सेल्स प्राइस पर शेअर 115, 115 रुपये सेलिंग प्राइस. The brokerage charge 1% on purchase. तिला त्या ठिकाणी ब्रोकरेज तिने पेड केलं. परचेस करत असताना 1% त्या ठिकाणी तिने पेड केलं. अँड 2% ऑन सेल्स, 2% सेल्सवर तिने त्या ठिकाणी पेड केलं. म्हणजे त्या ठिकाणी परचेस करत असताना तिला ते पेड करावं लागलं आणि सेल्स करत असताना देखील पेड करावं लागलं. मग परचेस करत असताना 110 रुपयाला तिला शेअर्स मिळाला आणि प्लस 1% त्या ठिकाणी काय झालं, 1% त्या ठिकाणी तिला ब्रोकरेज द्यावं लागलं. म्हणजे ऍडिशनल ब्रोकरेज त्या ठिकाणी ऍड झालं. आणि 2% ऑन सेल्स, सेल्सवर किती टक्के? 2%. मग 115 रुपयाला तिने शेअर सोल्ड केला, पण 2% ब्रोकरेज द्यावं लागल्यामुळे सेल्स प्राइस मधून ते लेस होणार. म्हणजे थोडक्यात काय, ब्रोकरेज जे आहे ते परचेसेस मध्ये ऍड होणार आणि सेल्स मधून लेस होणार. इफ ही रिसिव्ड नेट प्रॉफिट ऑफ ₹6,000 इन टोटल ट्रान्झॅक्शन, जर तिला त्या संपूर्ण ट्रान्झॅक्शन मध्ये इथे किती शेअर्स परचेस केले आणि किती शेअर्स सोल्ड केले, म्हणजे जेवढे परचेस केले तेवढे विकलेत, पण किती परचेस केले आणि किती सोल्ड केले हे दिलेलं नाही. तेच तर त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं. पण तिने जेवढे शेअर्स त्या ठिकाणी सोल्ड केले, परचेस करून सोल्ड केले, त्या संपूर्ण ट्रान्झॅक्शन मध्ये तिला ₹6,000 काय झाला, प्रॉफिट झाला. देन फाइंड आउट नंबर ऑफ शेअर्स वेअर परचेस्ड अँड सोल्ड. तर त्या ठिकाणी तिने एकूण किती शेअर्स परचेस केले आणि सोल्ड केले हे त्या ठिकाणी ओळखायचं आहे. ते कॅल्क्युलेट ओके. सो इथे त्या टोटल ट्रान्झॅक्शन मध्ये किती शेअर्स त्या ठिकाणी परचेस झाले आणि सोल्ड झाले, जर तिला ₹6,000 त्या ठिकाणी प्रॉफिट होत असेल तर ते त्या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करायचं. मग आपल्याला देताना काय दिलं, परचेस प्राइस पर शेअर, परचेस प्राइस पर शेअर किती, परचेस प्राइस पर शेअर ₹110, 110. सेलिंग प्राइस पर शेअर, हे का मांडून घ्यायचं, कारण याच्यामुळे आपलं अनालिसिस होतं प्रॉब्लेमचं. अनालिसिस झालं की काय होणार, त्या ठिकाणी आपल्याला एक्झॅक्टली काय करायचं हे समजतं आणि काय दिलं हे पण समजतं. त्यामुळे हे सर्व मांडून घेणं गरजेचं पडतं. 115 पर शेअर. देन बघा, ब्रोकरेज दिले त्यांनी. काय दिले? ब्रोकरेज दिले. कसे दिले ब्रोकरेज? ब्रोकरेज ऑन परचेस किती दिला तो? 1% दिला. किती दिला? 1%. आणि ब्रोकरेज ऑन सेल्स ते त्या ठिकाणी किती दिला?
2% दिला. ओके. आणि टोटल प्रॉफिट झालं तिला, टोटल प्रॉफिट इन ट्रान्झॅक्शन, टोटल प्रॉफिट इन ट्रान्झॅक्शन तो तिला झाला त्या ठिकाणी ₹6,000. ओके. ही इन्फॉर्मेशन दिली आणि काय फाइंड आउट करायचं, टोटल नंबर ऑफ शेअर्स परचेस्ड अँड सोल्ड. हे काय करायचं त्या ठिकाणी, फाइंड आउट करायचं. हे फाइंड आउट करायचं आपल्याला, हे विचारलं त्यांनी. इज इट क्लिअर? मग आपण आधीच डिस्कशन केलं, जे काही ब्रोकरेज असतील ते ब्रोकरेज परचेसेस मध्ये, परचेस प्राइस मध्ये ऍड करायचे आणि जे काही सेल्स आहेत त्याच्यामधून काय करायचे, ते लेस करायचे. इज इट क्लिअर? मग तिथे आपण घेऊ शकतो आता 1%. 1% म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे तो जो शेअर आहे तो शेअर्स केवढ्याचा आहे, 100चा आहे. त्याची फेस व्हॅल्यू किती आहे, 100 आहे. मग त्या ठिकाणी ₹1, 110 रुपयाला किती, ₹1. आणि जो सोल्ड केला त्याला 2% म्हणजे ₹2. अशा ह्या पद्धतीने आपल्याला तो काय करायचा, ऍड करायचा. मग बघा, परचेस प्राइस आफ्टर ऍडिंग ब्रोकरेज. ओके. आता तो केवढ्याला परचेस केला, 110 ला, आणि त्याच्यावर 1% म्हणजे 100 ला फेस व्हॅल्यूवर त्या ठिकाणी ते कॅल्क्युलेट करतो आपण. मग 1% म्हणजे किती, ₹1. ओके, ₹1 म्हणजेच त्या ठिकाणी किती झाला तो, 110. सॉरी, परचेस ऍड करायचा, सॉरी परचेस काय करायचा, तो ऍड करायचा. एक्स्ट्रीमली सॉरी. म्हणजेच तो केवढ्याला झाला, 111 रुपयाला झाला. म्हणजे परचेस केवढ्याला झाला, तो 111 रुपयाला झाला. आणि ह्याच पद्धतीने सेल्स मधून काय करायचा, तो लेस करायचा. सेलिंग प्राइस आफ्टर डिडक्टिंग म्हणजे लेस, डिडक्टिंग ब्रोकरेज, आफ्टर डिडक्टिंग ब्रोकरेज. आता तो 115 रुपयाला सोल्ड झाला आणि त्याला 2% म्हणजे त्या ठिकाणी 100 ला 2, लक्ष देता आहे ना, म्हणून ₹2 या पद्धतीने आपण तो लेस करतोय. इज इट क्लिअर? म्हणजेच त्या ठिकाणी तो किती झाला, 115 वजा 2, 113 रुपये. 113 रुपये. इज इट क्लिअर? म्हणजे परचेस केला 111 रुपयाला आणि सेल्स केला, सोल्ड केला 113 रुपयाला. इज इट क्लिअर? सोल्ड केला 113 रुपयाला. मग आता त्या ठिकाणी एकूण एका शेअर्स मागे त्याला किती प्रॉफिट झाला ते कॅल्क्युलेट करू शकतो आपण. प्रॉफिट पर शेअर, प्रॉफिट पर शेअर. हाऊ टू कॅल्क्युलेट प्रॉफिट पर शेअर, सेलिंग प्राइस पर शेअर मायनस परचेस प्राइस per share after adding and deducting brokerage. आफ्टर ऍडिंग अँड डिडक्टिंग ब्रोकरेज. मग बघा, सेलिंग प्राइस किती पर शेअर, सेलिंग प्राइस 113 आहे आणि परचेस प्राइस 111 रुपये. $113 आणि 111 म्हणजेच त्या ठिकाणी टोटल ट्रान्झॅक्शन पर शेअर त्या ठिकाणी किती रुपीज प्रॉफिट झाला, ₹2 पर शेअर इतका त्याला प्रॉफिट झाला. इज इट क्लिअर? आता इतका त्याला प्रॉफिट झाला त्या ठिकाणी. इज इट क्लिअर?
ओके, मग त्या ठिकाणी पर शेअर किती रुपीज प्रॉफिट झाला? 2 रुपीज प्रॉफिट झाला. इज इट क्लिअर? मग आता टोटल प्रॉफिट किती? टोटल प्रॉफिट 6000 आणि एका शेअर मागे किती? 2 रुपये. तर टोटल नंबर ऑफ शेअर आपल्याला कॅल्क्युलेट करता येऊ शकतात. मग इथे टोटल नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू, सिम्पली मग आपण त्या ठिकाणी त्याचा फॉर्म्युला तयार करून घेऊ. बघा, टोटल प्रॉफिट अपॉन प्रॉफिट पर शेअर, या पद्धतीने आपण ते कॅल्क्युलेट करून घेऊयात. बघा, टोटल प्रॉफिट किती आपला? 6000 आणि पर शेअर प्रॉफिट किती मिळाला? 2 रुपीज. म्हणजेच या ठिकाणी किती येईल? 3000 शेअर्स टू बी purchased and sold by नीलम. ओके, तर हे आन्सर त्या ठिकाणी आलं. लक्षात आलं? म्हणजे काय केलं आपण? साधं सरळ लक्षात घ्या. ब्रोकरेज परचेस प्राइस मध्ये ऍड केलं म्हणजे 110 रुपयाची किंमत 111 रुपये झाली आणि सेलिंग प्राइस मधून ब्रोकरेज आपण लेस केलं 2 रुपये, कारण ते 2% होतं. 100 ला 2 आणि इथं 100 ला 1 म्हणून 110 अधिक 111 रुपयाला त्यांनी खरेदी केला. कारण 1 रुपये 110 ला खरेदी केला पण 1 रुपया ब्रोकरेज द्यावा लागला म्हणजे 111 रुपयाला परचेस झाला तो. आणि इथे 115 रुपयाला सोल्ड केला पण त्याच्यातून 2 रुपये ब्रोकरेज गेले परत, म्हणजे त्याला त्याच्या हातात 113 रुपये मिळाले. म्हणजे 111 रुपयाला परचेस केलं आणि 113 रुपयाला सोल्ड केलं. मग एका शेअर मागे किती? 113 ला सेलिंग केलं आणि 111 ला परचेस केलं. 113 मधून 111 गेले, 2 रुपये त्याला पर शेअर मागे प्रॉफिट मिळाला. आणि मग जर टोटल प्रॉफिट त्याला 6000 रुपये मिळाला असेल आणि एका शेअर मागे 2 रुपये मिळत असेल तर 6000 प्रॉफिट भागिले 2 रुपये प्रॉफिट जर केलं तर 3000 शेअर्स त्यांनी परचेस केले. हे आपण त्या ठिकाणी फाइंड आउट केलं. लक्षात आलंय का? मला मेसेज टाकाल. 300 येतं का? 300 कसं येईल? 3000 येईल. ओके, पुढचा प्रॉब्लेम बघूयात आपण. बघा, मिस्टर प्रदीप परचेस्ड अ शेअर. मिस्टर प्रदीप परचेस्ड अ शेअर ऑफ रुपीज 100 फॉर 115. बघा, मिस्टर प्रदीप परचेस अ शेअर ऑफ रुपीज 100 फॉर 115. 100चा शेअर केवढ्याला परचेस केला त्यांनी? 115 ला. द कंपनी डिक्लेअर 18% डिव्हिडंड. फाइंड द व्हॅल्यू ऑफ रिटर्न. बरोबर ना? फाइंड द शेअर ऑफ रुपीज 100 फॉर 115. बघा, मग आता याची काय काय दिलं त्या ठिकाणी तुम्हाला डिटेल्स? फेस व्हॅल्यू दिली. फेस व्हॅल्यू किती दिली? 100. मार्केट व्हॅल्यू दिली. मार्केट व्हॅल्यू किती दिली? 115. हे डिटेल्स त्या ठिकाणी दिलं. आणि डिव्हिडंड किती? रेट ऑफ डिव्हिडंड किती आहे? रेट ऑफ डिव्हिडंड 18% आहे. किती आहे? 18% आहे. हे डिटेल्स त्या ठिकाणी दिलं. आणि मग हे डिटेल्स दिल्यानंतर रिटर्न आपण कॅल्क्युलेट करतो त्या ठिकाणी. किती रिटर्न्स मिळाले? बरोबर ना? किती रिटर्न्स मिळाले? मग आता डिव्हिडंडचा रेट तर त्या ठिकाणी 18% आहे. इज इट क्लिअर? आणि मग रेट ऑफ रिटर्न आपल्याला कॅल्क्युलेट करायचा. रेट ऑफ रिटर्न त्याचा फॉर्म्युला घेऊयात आपण रेट ऑफ रिटर्नचा. रेट ऑफ रिटर्नचा मग काय घेणार आपण? रिटर्न अपॉन इन्व्हेस्टमेंट. रिटर्न अपॉन इन्व्हेस्टमेंट किंवा
परचेस प्राइस त्याची काय परचेस प्राइस इन्व्हेस्टमेंट प्राइस कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट मल्टिपल बाय 100 मल्टिपल बाय 100 मग आता एका शेअरवर किती रिटर्न मिळतोय त्याला बघा एका शेअरवर किती रिटर्न मिळतोय 18% मिळतोय किती मिळतोय 18% मिळतोय 18% मिळतोय म्हणजे 100ला 18 रुपये बघा हे देखील आपण असं कॅल्क्युलेट करू शकतो बघा रेट ऑफ डिव्हिडंड 18% डिव्हिडंड पर शेअर आता जो डिव्हिडंड मिळत असतो तो कशावर मिळतो रे डिव्हिडंड हा फेस व्हॅल्यूवर मिळतो 18% ऑन फेस व्हॅल्यू मग 18% ऑफ फेस व्हॅल्यू किती आपली %18 ऑन 100 ला मग 100ला 18% तर किती रुपीज मध्ये किती येईल ते ₹18 येतील ₹18 18 रुपये येईल बरोबर ना 18 रुपये येईल याला आपण रिटर्न असंही म्हणू शकतो किती 18 रुपये मग इथे टाकूयात आपण ते किती रिटर्न मिळाले 18 रुपये मिळाले केवढ्याचे शेअर परचेस केला होता 115 रुपयाचा म्हणजे मार्केट व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंट प्राइस 115 ला खरेदी केला तो मल्टिपल बाय 100 मग करा कॅल्क्युलेट किती येईल बघा बरं रेट ऑफ रिटर्न किती येईल बघा कॅल्क्युलेट करा मला आन्सर पाठवाल व्हेरी गुड 15.65% इज द रेट ऑफ रिटर्न आता तो केवढ्याला सोल्ड केला वगैरे दिलेलं नाही ते दिलं तर थोडंसं परत कॅल्क्युलेशन बदलेल आपण पुढच्या प्रॉब्लेम मध्ये ते बघणार आहोत आले लक्षात प्रॉब्लेम बघा मिस्टर प्रदीप परचेस शेअर ऑफ ₹100 100ला खरेदी केला फेस व्हॅल्यू 100 आहे आणि ₹115 तो खरेदी केला 115 100चा शेअर 115 ला खरेदी केला तर कंपनी डिक्लेअर 18% डिव्हिडंड 18% डिव्हिडंड डिक्लेअर करते फाइंड द व्हॅल्यू ऑफ रिटर्न मग 100ला 18% म्हणजे 18 रुपये आणि परचेस केला म्हणजे 18 रुपये मिळत आहेत त्याला त्या शेअर्स पासून मग तो खरेदी करायला केला 115 रुपयाला 18 रुपये तर 100ला किती असं त्याचा अर्थ होतो तर 100ला किती या पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करतोय चला पुढचा प्रॉब्लेम बघूयात तुम्ही कॅल्क्युलेट कराल बरं आता हे सेम प्रॉब्लेम आहे बघा आता मिस वैशाली परचेस अ शेअर ऑफ ₹100 इच फॉर ₹8 पर शेअर त्याची फेस व्हॅल्यू 10 रुपये आणि परचेस केला 8 रुपयाला म्हणजे मार्केट व्हॅल्यू 8 रुपये आणि डिव्हिडंड ऍट 10% डिव्हिडंडचा रेट किती 10% बरोबर ना म्हणजे 10% म्हणजे काय 10 रुपयाच्या 10% म्हणजे 1 रुपया फाइंड द रेट ऑफ रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जमेल का मग करा कॅल्क्युलेट बघा फेस व्हॅल्यू 10 रुपीज ₹10 सेम प्रॉब्लेम आहे अमाऊंट फक्त बदलल्यात मार्केट व्हॅल्यू ₹8 रेट ऑफ डिव्हिडंड 10% काय फाइंड आउट करायचा रेट ऑफ रिटर्न ओके
मग त्या ठिकाणी डिव्हिडंड आपण कॅल्क्युलेट करतोय. डिव्हिडंड किती मिळतो? 10% ऑन फेस व्हॅल्यू. मग त्या ठिकाणी 10% ऑफ किती फेस व्हॅल्यू? ₹10. फेस व्हॅल्यू 10 रुपये त्या शेअरची. मग 10 रुपयावर 10% म्हणजे किती येईल? ते किती येईल? ₹1 बरोबर ना? किती येईल? ₹1 येईल. मग त्या ठिकाणी तो झाला डिव्हिडंड, बरोबर ना? डिव्हिडंड किंवा रिटर्न. ठीक आहे. 10%, 10% ऑन फेस व्हॅल्यू, 10 रुपयावर 10% म्हणजेच किती आला? तो ₹1 आला. किती आला? ₹1 आला. मग त्या ठिकाणी रेट ऑफ रिटर्न काढू आपण. रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू, हा फॉर्म्युला कॉपी करून घेऊयात परत आहे तसा. या रिटर्नला आपण इथं डिव्हिडंड पण म्हणू शकतो. ओके, रिटर्न मिळतोय ₹1. त्याची परचेस काढायला करतोय आपण ₹8 बरोबर ना? त्याची मार्केट व्हॅल्यू किती त्याची? ₹8 मल्टिपल बाय 100. बघा मग किती येतोय तो. बघा बरं मग किती टक्के येतो तो? निश्चित 10% जास्त येईल तो. 12.5. व्हेरी गुड. 12.5% रेट ऑफ रिटर्न म्हणजे ₹115 गुंतवल्यानंतर त्याच्यापासून किती टक्के दराने? सॉरी, ₹8 गुंतवले. सॉरी, 10चा शेअर होता पण 8लाच खरेदी केला आणि 8ला खरेदी केल्यामुळे त्यांना किती मिळाले? 12.5% रिटर्न मिळाला. 10% डिव्हिडंड मिळतो पण ₹8 10% मिळतोय, तर 12.5% त्यांना रिटर्न मिळतोय. लक्ष देते? ठीक आहे. पुढचं एक्झाम्पल बघूयात आपण. काय बघा, मिस्टर गणेश सर्चिंग फॉर इन्व्हेस्टमेंट, सजेस्ट हिम विच ऑफ द फॉलोइंग इज बेटर फॉर इन्व्हेस्टमेंट. त्याने काल पण आपण हा प्रॉब्लेम सोडवला. तुम्ही सोडू शकता का? मला सांगाल बरं. हा प्रॉब्लेम सोडू शकता का तुम्ही? ठीक आहे, घेऊयात आपण. ठीक आहे, सोडूयात तरी पण. बघा, पहिली इन्व्हेस्टमेंट ही
काल समजलं नसेल तर परत लक्ष द्याल इथे आता. बघा याची मार्केट व्हॅल्यू किती? मार्केट व्हॅल्यू 125 रुपये. 125 आहे तर निश्चित त्याची फेस व्हॅल्यू किती असणार? फेस व्हॅल्यू 100च्या जवळपास आहे, म्हणून त्या ठिकाणी आपण 100 म्हणतोय. त्याला किती म्हणतोय? 100 म्हणतोय. झालं. त्यानंतर मग रेट ऑफ डिव्हिडंड दिला. रेट ऑफ डिव्हिडंड दिला. रेट ऑफ डिव्हिडंड किती? 13% आहे. किती? 13% आहे. मग आता याचा आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचा? डिव्हिडंड कॅल्क्युलेट करायचा. काय कॅल्क्युलेट करायचा? डिव्हिडंड पर शेअर किंवा डिव्हिडंड म्हणूयात फक्त. ओके. इथे आता मग अशी तसं पण करू शकतो आपण. फेस व्हॅल्यू 13% ऑफ फेस व्हॅल्यू असंही लिहू शकतो किंवा त्याचा फॉर्म्युला पण आपण कॅल्क्युलेट करू शकतो. फेस व्हॅल्यू मल्टिपल बाय रेट ऑफ डिव्हिडंड अपॉन 100. बरोबर ना? ह्या पद्धतीने देखील आपण कॅल्क्युलेट करू शकतो. तेच आन्सर येणार आहे. तेच आन्सर येणार. काय येतो बघा. फॉर्म्युला वरती इथे आपण फॉर्म्युला नाही टाकला दोन याच्यात. इथे आपण काय म्हटलं? डायरेक्ट 10% ऑन फेस व्हॅल्यू म्हटलं. इथे 18% ऑन फेस व्हॅल्यू म्हटलं. असं म्हणून पण कॅल्क्युलेट करू शकता. 100च्या 13% किंवा डायरेक्ट फॉर्म्युला पण आहे. आपण याच्या अगोदरही तो फॉर्म्युला घेतलेला आहे बघा. गोंधळ होऊ देऊ नका. त्या पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकता किंवा असं कॅल्क्युलेट करू शकता. फेस व्हॅल्यू मल्टिपल बाय रेट ऑफ डिव्हिडंड अपॉन 100. ओके. त्याने पण तेच येणार आहे. आन्सर काय बदलणार नाही. आन्सर तेच येईल. बघा फेस व्हॅल्यू किती आहे? 100 आहे. मल्टिपल बाय रेट ऑफ डिव्हिडंड. रेट ऑफ डिव्हिडंड आपला 13% दिला याला. 13% अपॉन 100. बघा किती येतो. किती येतो बघा. मला आन्सर द्या. 13 रुपये. व्हेरी गुड. 100ला 13% म्हणजे 13 रुपये. ₹13. मग याचा रेट ऑफ रिटर्न कॅल्क्युलेट करूयात आपण. रेट ऑफ रिटर्न हाच फॉर्म्युला. रेट ऑफ रिटर्नचा हाच फॉर्म्युला. बघा मग डिव्हिडंड किती मिळाला? 13 रुपये मिळाला. ₹13 मिळाला. आणि इन्व्हेस्टमेंट प्राइस किती? केवढ्याला शेअर खरेदी केला तो? त्याची मार्केट